ना. काय रे? कोण काय काळा चष्मा, साहेबी टोपी, काळा चष्मा. तो आपण विलायचा नव्हता का तेव्हा खिडकीतून तो चोर खाली लवकर. तुम्ही काय काम आहे? म्हणजे मला ओळखलं नाहीत? नीट उत्तर द्या. थांबा चोर नव्हे मी. कोण? साळवी? येस, इन्स्पेक्टर साळवी. भले जावा. म्हणजे चोर समजून गोळी घालणार होते की काय मला? बाकी ते खरंय म्हणा, तुमच्याकडे चोर आले होते ना, त्याचा रस्ता घेतलाय सगळ्यांनी. का हो? पत्ता लागला का आमच्या चोरीचा? नाही, पण लागेल. धागे येत आहेत आमचे. पण इकडे कुठे तुम्ही? एक केस आहे तुमच्याकडे. कसली? फार महत्वाची. प्लीज. मी कोर्टात जात नाही अलीकडे. येस, आय नो. पण या केससाठी यावं लागेल. सो सॉरी. सॉरी काय रे? बरं झालं साळवी तुम्ही केस आणलीत. अहो काहीतरी काम हवंच त्याला. सारखा आशेच्या फोटो समोर बसून राहतो. आता तुम्हीच सांगा, गेलेला माणूस परत येईल का? आलंय. हे बघा ना. माझ्या आशेसारखा फोटो दिसतोय. आशादाईचाच आहे तो. म्हणजे असं ही म्हणते हो. अगं बाई, खरंच किती साम्य आहे दोघीत. हिला नुकतीच अटक केली आम्ही यवतेश्वराच्या डोंगरात. सध्या कस्टडीत आहे आमच्या. ती म्हणते की मी बाळासाहेब पानसे वकिलांची अशक्य. अहो माझी बायको वारली नाही का? मी स्वतः मंत्राग्नी दिला, समाधी आहे परसदारी. मला माहित नाही का हे? मी स्वतः हजर नव्हतो का त्यांच्या अंत्यविधीला? तेच म्हणते मी. पण ही बाया म्हणते ना का मी बाळासाहेब पानसे वकिलांची पत्नी आहे म्हणून. तुम्हाला सर्वांची नावं सांगते. अगं बाई, म्हणजे माझं सुद्धा नाव सांगते का? तुमचं, हिचं, ह्यांचं, माझं? अहो माणसांच्याच काय, पण वाड्याच्या सुद्धा खाणाखुणा सांगते. आता तुमच्याकडे तो दरोडा पडला होता ना, तो प्रसंग अगदी तसाच्या तसा सांगते. अहो हीच तर केस आहे. आणि म्हणून म्हणतो बाळासाहेब तुम्हाला यावं लागेल.